नमस्कार. प्रेक्षकांनो, आजच्या भागात काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत. इकडे अंजली आणि राकेश बसलेले असतात. आता राकेशने ते दूध बनवून आणलेलं आहे. जे दूध त्याला अंजलीला काहीही करून प्यायला द्यायचंच आहे असं त्याने ठरवलेलं आहे. अंजलीच्या तो मागेच लागलाय की ते घे म्हणून. पण अंजली मात्र म्हणत असते की प्लीज नको ना हो मला. मला नाही प्यायचं ते दूध, असं अंजली सांगत असते. तेव्हा मात्र राकेश ऐकायलाच तयार नसतो. त्याचा हट्टच असतो की तू घेच ना ते. अंजली म्हणत असते अहो नकोय मला आणि अंजलीकडून धक्का लागतो आणि तो दुधाचा ग्लास खाली सांडतो. आता मात्र राकेशला खूप राग येतो. राकेश तिच्यावरती चिडतो. कळतंय का तुला अंजली, काय केलंस तू हे सगळं? असं म्हणून तिच्यावरती ओरडायला लागतो. बिचारी म्हणते अहो दूध तर सांडलंय ना, एवढं काय रागवताय? असं तिचं चाललेलं असतं. पण राकेशचं म्हणणं एकच असतं की तुला कळतंय का, तू काय करून बसलीस हे सगळं? कारण ते दूध सांडलंय असं लहान मुलांसारखी काय वागत असतेस ग? गरजेचं आहे तुला म्हणून दिलेलं होतं ना. खरं तर राकेशचा राग अनावर यासाठी असतो की अंजलीला दूध प्यायला द्यायचं, अंजली बेशुद्ध पडणार, तिला त्रास सुरू होणार, अर्णव ईश्वरीला इकडे बोलावून घ्यायचं. परंतु आता हे दूधच सांडलेलं असतं आणि मग राकेश चिडलेला असतो. अंजली ऊनच तोंड करते आणि म्हणू लागते की अहो ऐका ना, प्लीज असं नका ना रागवू तुम्ही, दूध तर सांडलंय ना. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे, मी आणखी जाऊन घेऊन येतो दुसरं. तेव्हा अंजली म्हणते प्लीज नको. कसं आहे माहिती आहे का, प्रेग्नन्सीमध्ये असं काही काही गोष्टींचा नॉसिया होतो. तसं मला ना दुधाच्या बाबतीत झालंय, मला ते नको वाटतंय हो, मला नाही प्यायचं ते दूध, असं अंजली त्याला सांगत असते. पण राकेश मात्र ऐकायला तयार नसतो. तेव्हा अंजली म्हणते की नाही नको मला. आणि मग पुन्हा तो जातो आणि म्हणतो की मी ना आणि तो त्यांना पाठवून देतो त्यांना हे सगळं क्लीन करायला. असं म्हणत तो उठून बाहेर जातो. आता मात्र त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात की काहीही झालं तरी हा प्लॅन फ्लॉप झालाय, पुढे काहीतरी करायला पाहिजे. पण झालं. आता प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो आणि राकेश तोंडावर पडलेला असतो. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी नळावरती पाणी भरण्यासाठी खूप भांडण, खूप गोंधळ सगळं सुरू झालेलं असतं. सगळ्या बायका एकमेकींची धराधरी चाललेली असते आणि त्याच गोंधळामध्ये, त्याच गर्दीमध्ये ईश्वरी आणि नमू दोघीही पाणी भरण्यासाठी गेलेले असतात. जेव्हा आता त्या दोघी तिथं पाणी भरण्यासाठी गेलेले असतात, तेव्हा इशू म्हणते, की "ताई, हे सगळं काय आहे? आणि आपल्याला पाणी कसं मिळणार आहे गं यातून?" तेव्हा नमू म्हणते, की "अगं पण काय करायचं? आपल्याला पाणी तर लागणार आहे. आज आपल्या घरी कार्यक्रम आहे ना. आई-बाबांची अॅनिव्हर्सरी आहे. मग पाण्याचं काय करायचं आहे?" हे त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्या दोघींनाही टेन्शन आलेलं असतं, की नळावरती एवढी गर्दी आहे आणि या गर्दीतनं वाट काढत कसं जायचं? कारण बायकांनी खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. पाणी तर मिळणारच नाहीये हे तर पक्कच असतं. अर्णव मात्र तिकडे छान तयार होत असतो. खूप सुंदर असा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला असतो आणि छान दिसत असतो तो. आणि तो पुढून तसा चालत येत असतो आणि मग काही बायका ज्या आहेत ना, त्यांचं लक्ष जातं. त्या मुलींचं लक्ष जातं. डॅशिंग अशी अर्णवची एंट्री झालेली आहे आणि या सगळ्या म्हणू लागतात, की "कोण आहे हा आपल्या चाळीत आलेला?" चाळीचे अगदी शाहरुख खान वाटतोय. ईश्वरी, नमू या दोघींनाही वाटतं, की कोण आलंय? कोणाबद्दल बोलतायत ह्या सगळ्याजणी? म्हणून त्याही वाकून पाहतात. तर ईश्वरीला धक्काच बसतो. कारण त्या सगळ्या बोलत असतात त्या म्हणजे अर्णवबद्दल. अर्णव किती शाहरुख खान वाटतोय अगदी, असं म्हणत त्या अर्णवबद्दलच बोलत आहेत. ईश्वरी तर आ वासून पाहू लागते. कारण हे सगळं तर माझ्या नवऱ्याबद्दलच बोललं जातंय. आणि इकडे अर्णव बाहेर आलेला असतो आणि तो त्याच्या कानामध्ये इअरपोड टाकलेले असतात आणि छान अशी गाणी ऐकत असतो. छान असं मजेशीर त्याचं चाललेलं असतं आणि आता मात्र नमू पण हसत असते आणि नमू म्हणत असते, "अगं इशू बघितलं का? अगं जिजू आहेत ना, त्यांच्याबद्दलच बोललं जातंय हे सगळं." आता मात्र धक्का बसलेला असतो. सगळ्या बायका खुश झालेल्या असतात. खरंच आज भारी वाटतंय चाळीत ना, म्हणजे हा शाहरुख खानच आलेला आहे. खरंच, खरंच भारी वाटतंय. मला तर असं वाटतंय, की जर मी रोजच पाणी भरायला आलं पाहिजे. मी आईला सांगणार पण आहे, जर हा रोज दिसणार असेल ना, तर मी येईल बाई रोज पाणी भरायला. असंही मुली म्हणू लागतात. आता ईश्वरीचा नाईलाज झालेला असतो. तिला कळतच नसतं. तिच्या जीवाची अशी घालमेल होऊ लागते, की काय आहे हे सगळं? माझ्या अर्णव सरांबद्दल बोलतायत. माझ्या अर्णव सरांबद्दल बोलतायत. आणि ताई तुलाही काही वाटत नाहीये गं याबद्दल? तूही त्या बायकांना भरीस पाडतेस तिथं. तुलाही काही वाटत नाहीये. तूही त्यांची बाजू घेऊनच बोलत आहे. असं इशू बोलू लागते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो, की करायचं काय? कारण हे सगळं जे काही घडत असतं, तेव्हा मात्र अर्णव तर आता 2 बादल्या हातात घेऊन आलेला असतो आणि तो डायरेक्टली नळाच्या जिथे पाण्याचा नळ चालू असतो तिथे जातो आणि बायका त्याला काहीच म्हणत नाहीयेत. बाकीच्या बायका तर इकडे भांडत बसलेल्या असतात. अर्णव पाणी भरायला आलाय ही गोष्ट ईश्वरीला तर धक्कादायक असते आणि त्याचबरोबर त्या बायकांसाठी ही गोष्ट खूप भारी असते.
मग अर्णव तिथं आलेला असतो. सगळ्या बायका त्याच्याकडे पाहत असतात आणि म्हणत असतात, "काय भारी आहे ना? खरंच नशीब लागतं असा नवरा मिळायला. किती उपास-तापास केले तरीही असा नवरा मिळत नाहीये." असं म्हणत त्या बोलत असतात. नमू मात्र हसत असते. इशूची झालेली फजिती नमूला खरं तर भारी वाटत असते. आणि इशू मात्र अगदी वेड्यासारखी झालेली असते. कारण त्या बायका इतक्या अर्णववरती फिदा झालेल्या असतात ना, इशूला कळतच नाहीये की काय करू मी? कसं तोंड देऊ या परिस्थितीला? हाच प्रश्न इशूच्या पुढं असतो. इशू म्हणत असते, की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. मला अर्णव सरांशी जाऊन बोललं पाहिजे. हे जे काही घडतंय ना, हे चुकीचं आहे. असं नाही झालं पाहिजे. असं सगळं इशूच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा अर्णव तिथं आलेला असतो आणि म्हणतो, "चला, चला, सगळेजण लाईनमध्ये थांबा. आपण लाईनमध्ये पाणी भरूया." असं तो सांगत असतो. आणि मग अर्णव पुढं आलेला आहे हे पाहून सगळ्या बायका एका लाईनमध्ये येतात. म्हणजे इतक्या वेळ ज्या भांडत होत्या, त्या सगळ्या जणी आता बाजूला गेलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं, इशूचा मात्र इकडे जळफळाट होत असतो. तिला कळत नसतं, की काय करू? हा नवरा आहे का काय आहे? याच्याबद्दल काय करू मी आता? कसं याला इथून बाजूला पाठवू? ह्या बायका तर वेड्यासारख्या त्याच्या मागे लागलेल्या आहेत. अर्णव मात्र तिथे बायकांच्या मध्ये जाऊन उभा राहिलेला असतो. सगळ्या बायका लाईनमध्ये असतात. अर्णव म्हणतो, "चला, मी सगळ्यांना मदत करतोय की नाही? आणि मग त्यामुळं आता काळजी करायची काही गरज नाही. चला, आता एकेकाने लाईनमध्ये यायचं, मी सगळ्यांना भरून देईल पाणी." असं म्हणत अर्णव आता नळावर थांबलाय आणि एक-एक बायका येत आहेत. त्यांना हंडा, बादल्या उचलून तो देत आहे. आणि पोरी तर एवढ्या फिदा झालेल्या असतात ना अर्णववरती, त्या म्हणत असतात, की "चला, मी तर आईला सांगणार आहे, की मी आता आजपासून रोज पाणी भरणार आहे." आणि बायका म्हणत असतात, की "खरंच खूप बरं वाटतंय ना?" आणि त्या एका बाईचा हांडा तो उचलून देत असतो. ती बाई हांडा उचलून द्यायच्या वेळेस तर चक्क अर्णवच्या पुढे त्याची कंबर करते. कारण त्या कमरेवरती तो हांडा ठेवला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी म्हणते, "काय गरज होती हो इथं पाणी भरायला यायची? कोणी सांगितलं होतं तुम्हाला?" ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरीला ही गोष्टच पटत नसते. तिचं असं म्हणणं असतं, की हे सगळं काय चाललंय आणि काय घडतंय? काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चालू आहेत, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा नमू पण हसत असते. ईश्वरी म्हणते, "अगं यांना काय गरज होती इथं यायची? घरात कधी तांब्याचा पाण्याचा तांब्या उचलला जात नाहीये आणि इथं म्हणजे पाणी भरायला आले 2-2 बादल्या घेऊन." तेव्हा ईश्वरी तिथे आल्यावर तो म्हणतो, "अगं विचार कर ना, तुम्ही दोघी आल्या तर 2च हंडे भरणार आहेत आणि मी आलो तर 5 भांडी भरली जाणार आहेत." ईश्वरी म्हणते, "ते कसं?" मग तिथं बोललं जातं, की "अगं तुझ्या लक्षात येत नाहीये का? 2 बादल्या आणि 1 हंडा नाही का डोक्यावरती आहे? आणि हे 2 हंडे 5 भांडी नाही का भरणार? असं पण आपल्या घरी आज प्रोग्राम आहे ना आणि आपल्याला पाणी लागणार आहे एक्स्ट्राचं." असं तो सांगू लागतो. आता मात्र ईश्वरीच्या तळपायाची आग मस्तकात चाललेली असते. कारण तिला पटतच नसतं अर्णवचं हे वागणं. अर्णवला ती म्हणत असते, "अहो गरज काय आहे? ह्या सगळ्या बायका तुमच्याकडे कशा बघतायत कळतंय का तुम्हाला?" तेव्हा बाकीच्या बायका म्हणतात, "काय आहे हिचं? कारण एवढा चांगला नवरा मिळालाय आणि ही त्याच्याबरोबर काय भांडत काय बसते, किरकिर करत काय बसतीये?" इथं ईश्वरी म्हणते, "इथं कोणीतरी पुरुष आहे का पाणी भरायला आलेलं? दिसतंय का तुम्हाला इथं कोणी?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "आहे की. मी पुरुषच आहे." आणि बायका मात्र हसू लागतात. कारण त्या दोघांनाही कळत नसतं. ईश्वरी मात्र चिडलेली असते. तिला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. अर्णव इथे का आलाय? एवढाच हट्ट तिचा चाललेला असतो. अर्णवने इथे यायची गरजच काय होती? कारण काहीही झालं तरीही आत्ता इथे आम्ही भरत होतो ना पाणी, त्या बायका वेड्यासारखा त्याच्याकडे बघतायत आणि अर्णव सर मात्र असेच येऊन थांबलेले आहेत. हे सगळं जेव्हा चालू असतं, तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तेव्हा एक बाई म्हणते, की हांडा उचलायचा आहे आणि मग अर्णव तिला हांडा उचलू लागतो, तर तिने अर्णवचा हात पकडते. आता मात्र ईश्वरी इतकी जलस होते, की तिला कळायचं बंद होतं, हे सगळं काय घडतंय? आणि बायका मात्र अर्णवशी एवढ्या बिनधास्त होऊन बोलत असतात ना, त्यांचं असं भारी चाललेलं असतं, की हे सगळं जे काही आहे ना, ते छान असं चालू आहे. आणि अर्णवला तर ईश्वरीबद्दल भारी वाटत असतं. ईश्वरी खूप जलस होत असते आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "बास आता हे." तरी पण अर्णव तिथल्या बायकांना मदत करू लागतो. त्यांना काय हवं नको ते पाहत असतो. त्यांच्या हातामध्ये ते सगळं उचलून देत असतो आणि बायका मात्र खुश झालेल्या असतात. ईश्वरीलाच नावं ठेवत असतात, की "तुलाच कळत नाहीये. एवढा चांगला नवरा मिळालाय तर त्याच्याशी तू अशी वागतीस." असं ईश्वरीलाच सांगत असतात आणि ईश्वरीलाच बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते, की "अर्णव सर, हे सगळं काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "काय तू काय करतीयेस?"
तुला कळतंय का तू काय करतेस? काय गरज आहे तू असं वागायची? असं म्हणत अर्णव ईश्वरीला बोलतो. शेवटी ईश्वरीचा नाईलाज झालेला असतो. ती खूप चिडलेली असते. बिचारी नमू जाऊन दुसरा हंडा पाण्याचा घेते आणि तिथून जाऊ लागते. कारण नमूला पण हसू येत असतं. ईश्वरी जलस होते ते पाहून नमूला सुद्धा भारी वाटत असतं आणि ईश्वरी फायनली म्हणत असते, की आता अर्णव सरांना थांबवलंच पाहिजे. अर्णव सर जे काही वागतायत ना, ते पूर्णपणे चुकीचंच आहे. ते तिला अजिबात आवडलेलं नसतं आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि तिला धक्का बसतो. ती विचार करू लागते, की नाही, आता मला विचार करावाच लागणार आहे. हे जर अति होत असेल, तर मला विचार करावाच लागणार आहे. आणि अर्णव इकडे अजिबात ईश्वरीचं ऐकत नसतो. तरीही त्या बायकांच्या कडेवरती ते हांडे उचलून देत असतो. त्यांची मदत करत असतो आणि म्हणतो, की हे सिंपल मॅथमॅटिक्स आहे. ईश्वरी म्हणते, आता यात काय मॅथमॅटिक्स आलं? आणि अर्णवचा हात पकडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? बास करा बरं, किती वेळ झालं मी तुम्हाला सांगते. ईश्वरी मात्र ऐकायलाच तयार होत नाहीये. तेव्हा अर्णव सुद्धा त्या बायकांना जाताना चला बाय असं म्हणतो. तेव्हा त्या सुद्धा त्याला बाय करतात. ईश्वरीला तर आता इतकं जलस होतं, की काय करू आणि काय नको अशी अवस्था तिची झालेली असते. चिडचिड तर खूप होत असते. काय करू या अर्णव सरांचं? कसं मॅनेज करू या माणसाला? हा प्रश्न तिच्यापुढे पडलेला असतो आणि ती मात्र म्हणत असते, की काहीही झालं तरीही अर्णव सरांना या बायकांपासून बाजूला घेऊन गेलंच पाहिजे. असं म्हणत अर्णवचा हात पकडते आणि त्याला खेचतच घेऊन जाऊ लागते. तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर काय करतेस हे सगळं? पजेसिव्ह ना?" आणि अर्णव तेव्हा आता तिला वाटत असतं, की तो त्याच्याशी बोलतोय. तिकडं त्याचा फोन चालू असतो. ईश्वरी म्हणते, "हां, पजेसिव्ह ना. अजून काय? अजून काय आहे का तुमच्याकडे करण्यासारखं? सांगा बरं मला. किती वेळा सांगत होते. काय गरज होती इथं बाई यायची तुम्ही?" तर तो म्हणत असतो, "ओके, शुअर." तेव्हा ईश्वरी म्हणत असे, "काय ओके शुअर लावले तुम्ही? मी किती वेळ झालं तुम्हाला सांगत होते आणि तुम्हाला मात्र ऐकायचंच नाहीये. कशा बघत होत्या त्या बायका तुमच्याकडे?" तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "हां, नो प्रॉब्लेम. होईल सगळं." असं तो सांगत आहे आणि ईश्वरी इकडं बोलतच राहते, बोलतच राहते. अर्णव म्हणत असतो, की ती पजेसिव्ह आहे हे सगळं आणि कशासाठी हे सगळं? अर्णव मात्र इकडे फोनवरती बोलत असतो आणि ईश्वरीचा गोड गैरसमज झालेला आहे, की तिला वाटत असतं, की अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत आणि ईश्वरी मात्र त्याला बोलत असते. ती म्हणत असते, "काय हो हे तुमचं? त्या बायका तुमच्या एवढ्या जवळ येत होत्या आणि मग मी पजेसिव्ह नाही होणार तर काय होणार? तुम्हीच तर आधी माझी ईश्वरी असं बोलत होता आणि आता मी माझा नवरा म्हणते तर तुम्हाला त्रास होतोय का? सुरुवात तर तुम्हीच केली होती ना. मग का आता असं करताय तुम्ही?" असं ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा मात्र अर्णवला कळतच नाहीये, की ईश्वरीचं काय चालू आहे आणि ईश्वरी ज्या पद्धतीने अर्णवसोबत बोलत असते, पण अर्णवचं लक्ष तिच्याकडे आहे का नाही, ही गोष्टच तिनं पाहिलेली नसते. कारण अर्णवच्या कानामध्ये इअरपोड घातलेले असतात आणि अर्णव मात्र तिकडे फोनवरती बोलत असतो. ईश्वरीला या गोष्टीची कल्पनाच नाहीये, की हे सगळं काय चाललंय आणि ती मात्र बोलतच राहतेय, बोलतच राहतेय. तिला असं वाटतंय, की आता तिचं जे बोलणं चालू आहे ते अर्णवसोबत चाललेलं आहे, पण ती अर्णवसोबत बोलतच नाहीये. अर्णवचं दुसरीकडे बोलणं सुरू आहे आणि ईश्वरी म्हणू लागते, की "का नाही जेलस होणार सांगा ना तुम्ही? कारण काहीही झालं तरीही अहो, प्रेम आहे माझं तुमच्यावरती. मी प्रेमात पडले तुमच्या." असं ईश्वरी सांगते. तरीही अर्णवने मात्र आता हे ऐकलेलं नाही आणि ईश्वरीला असं वाटतं, की अर्णवला तिने सांगितलेलं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, की अर्णव आणि ईश्वरी छान अशी तयारी करत असतात आणि त्याच वेळी अचानक अर्णवच्या हातात एक फुलांचा हार असतो आणि तो कुठे ठेवू हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. अर्णव तो हार उचलतो आणि ईश्वरीच्या गळ्यात घालतो आणि त्याला जेव्हा इझी पडेल तेव्हा तो त्याला काढून घ्यायचा असतो. ईश्वरी मात्र जाम खुश झालेली आहे. तिला खूप भारी वाटत आहे. अर्णवने तिच्या गळ्यात फुलांचा हार घातलाय हा आनंद तिला झालेला असतो. त्यानंतर आता बाबांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सुरू आहे. सुंदर असा केक कट केला जातो कारण बाबांना घरचा केक आवडतो म्हणून ईश्वरीने घरी बनवलेला रव्याचा केकच घेतलेला असतो आणि त्या केकचं कटिंग सुरू असतं. कटिंग केलं जातं आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघंही आईबाबांना शुभेच्छा देतात आणि मग ते बाबांना नमस्कार करत असतात. तेव्हा बाबांच्या हातांची हालचाल होऊ लागते. अर्णव ईश्वरीला धक्का बसतो आणि दोघंही पाहतात तर काय बाबांच्या हातांची हालचाल होत असते आणि त्यांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून अर्णव ईश्वरीला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे छान असं गिफ्ट ईश्वरीला मिळाले. ईश्वरीचे बाबा हे बरे झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.